शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली। भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली। 45 तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले आहे। त्याची किंमत 35 लाख रुपये इतकी आहे। 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवापासून ही प्रभावळ वापरात येणार आहे। श्री अंबाबाई देवीवरील श्रद्धेपोटी भाविकांकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले जातात। खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे। त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडविण्याचा संकल्प करण्यात आला होता। आज हा संकल्प पूर्ण झाला। 80 वर्षापूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर ट्रस्टच्या वतीने सोन्याचा मुलामा देण्यात आला। त्यासाठी 24 कॅरेटचे 450 ग्रॅम म्हणजेच 45 तोळे सोने वापरण्यात आले आहे। चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी कारागीर गणेश चव्हाण आणि त्यांच्या टीमने पूर्ण केली आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली। देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला। नवरात्रोत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले अशी प्रतिक्रिया सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुदले, वसंत पंधरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे। त्यांचाही सत्कार सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। श्री अंबाबाई देवीसाठी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने काम करण्याची संधी मिळणे हेच भाग्याचे आहे असे सांगून भरत ओसवाल यांनी सुवर्ण प्रभावळीबद्दल माहिती दिली। गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सोन्याचा मुलामा दिलेली ही प्रभावळ वापरण्यात येईल असे शिवराज नायकवाडे यांनी स्पष्ट केले। या सुवर्ण प्रभावळीमुळे देवीचे रूप आता अधिक विलोभनीय होणार आहे। यावेळी महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। न्यूज आखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज आखाडा।